कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरणात तपासाला वेग आलाय। जामनेरमधून तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून संबंधितांच्या घरांची झाडाझडती आणि चौकशी करण्यात आली आहे। बनावट निविदा काढून आर्थिक फसवणूक केल्याचं हे प्रकरण आहे। या प्रकरणात नाशिक शहरात देखील काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। माजी नगरसेवक, त्यांचा पुत्र, काही ठेकेदार आणि व्यापारी असल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे। ठेकेदारांकडून मोठी रक्कम घेतल्याची ही माहिती आहे। या रकमेचा वापर सोनं खरेदीत केल्याची माहिती समोर आलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? मागच्या काही दिवसांपूर्वी डुप्लिकेट ऑर्डरद्वारे कुंभमेळ्याचे ऑर्डर काढून अनेक ठेकेदारांची फसवणूक झालेली होती, अशा पद्धतीची माहिती हे स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आणि त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झाला। 3 ठेकेदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सुरुवातीला 2 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यातले एक जो संशयित आरोपी आहे तो गिरीश महाजन यांचा नातेवाईकच आहे, अशा पद्धतीची माहिती एकूणच समोर आली आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। जवळपास 551 कोटी रुपयाचे डुप्लिकेट कुंभमेळ्याचे ऑर्डर काढून या ठेकेदारांकडून 3 कोटी 5 लाख रुपये या दोघांनी घेतलेले होते आणि या दोघांसोबत आणखीन काही लोक आहेत असा संशय पोलिसांना होता आणि त्या अनुषंगाने हा सगळा जो आहे तपास करत असताना आता 3 जणांना जामनेरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची देखील चौकशी सुरू आहे। अजूनही हा मोठा घोटाळा असू शकतो अशा पद्धतीचा एक प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये जवळपास 18 ते 20 जण आहेत असंही संशय पोलिसांना आहे आणि त्यामुळे काही संशयितांची नाशिक पोलिसांकडून नाशिकमध्ये चौकशी सुरू आहे। काही लोकांना जामनेरमधून संशयितेसाठी हे एकूणच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने धुळे, जळगाव इथून सुद्धा काही संशयित आरोपींना पोलीस हे ताब्यात घेऊ शकतात, एक अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे। अजून काय काय या सगळ्यामध्ये माहिती समोर येतं आगामी काळात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच किरण, या प्रकरणाची पाळंमुळं कुठवर रोवली गेलेली आहेत हे तपासात समोर येईलच। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।